मुंबईत भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून गिरगाव चौपाटीवरच्या शहीद तुकाराम ओंबाळे स्मारकापर्यंत ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला। नागपुरात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आलं। यावेळी रक्तदान करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरातांना लग्न समारंभात जोरदार त्यांनी डान्स केला। यावेळी त्यांनी हातात तलवार घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर फाउंडेशनच्या वतीनं हिंदू महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोपीचंद पडळकरांनी उपस्थिती लावली। नवी मुंबईतील गणेश मंदिरावरनं भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे। मंदिर पाडण्यासाठी बैठक घेऊन नवी मुंबई महापालिका आणि वन विभागावरती दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय चौगुलेंनी केला। वेळ पडल्यास गोळ्या झेलू पण आम्ही मंदिर पाडू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर गावात भव्य तिरंगा मशाल रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। या रॅलीत सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीनं गुन्हा दाखल केला। या प्रकरणी नालासोपारा मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत ईडीनं 13 ठिकाणी छापेमारी केली। हा प्रकार 2009 पासून सुरू असून या प्रकरणी तपासाला गती आली आहे। जळगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश भोळेंनी शहरात वर्षभराच्या आत महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली। सफरचंदांनंतर पुण्यामध्ये तुर्कीच्या ड्रायफ्रुट्सवरती व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलाय। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्काराचा निर्णय घेण्यात आलाय। मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आगुरळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळच्या पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळती होते आणि या ठिकाणची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्याकरता 24 तासांकरता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा आज बंद असणार आहे। दररोज 50% प्रवासी ऑनलाईन तिकीट घेऊन नागपूर मेट्रोनं प्रवास करतात। दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढते। या वाढत्या रायडरशिपमध्ये कॅशलेस व्यवहाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। 50% तिकीट विक्री ऑनलाईन पद्धतीनं होतीये। कोस्टल रोडवरील वरळीतील लोटस जेटी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक 7 लवकरच पालिका प्रशासनाकडून सुरू केली जाणार आहे। या संबंधित प्रस्ताव कोस्टल रोड प्राधिकरणाकडून वाहतूक पोलिसांना सादर करण्यात आला असून त्याच्या नोटिफिकेशन नंतरच ही मार्गिका सुरू होईल। नागपूर, चाकण आणि भिवंडीसह 10 ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधलं जाणार आहे। ब्लॅकस्टोन समूहाकडून लॉजिस्टिक पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष RK नारायणन यांनी करारावरती स्वाक्षरी केली। बीड जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचं उघड झालंय। बालविवाहानंतर अवघ्या 15व्या वर्षीही मुली गर्भवती राहत आहेत। त्यामुळे मागील वर्षात 18 वर्षांखालील 12 मुली गर्भवती होत्या। त्याची नोंद आरोग्य विभागात RCH पोर्टलवरती झाल्यामुळे ही गंभीर समस्या उघडकीस आली आहे। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं 21 मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस तिरंगा यात्रा काढणार आहे। या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला जाणार आहे। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। पुण्याच्या दत्तवाडी परिसरात भर दुपारी एकावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आला। पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळतेय। हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय। पुण्याच्या दत्तवाडी परिसरात भर दुपारी एकावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती मिळते। या संदर्भातली माहिती घेऊयात। आमचे पुण्यातून प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, कुणावरती हल्ला करण्यात आला, कुणी केला आणि कारण काय, याबद्दलची काय माहिती? श्वेता, जी प्राथमिक माहिती जी आहे पुणे पोलिसांकडून समोर येत आहे ती माहिती अशी आहे की 4 मित्र आहेत आणि त्या 4 पैकी एका मित्रावरती या 3 मित्रांनी पूर्व वैमनस्यातून म्हणजे जुन्या वादातून परवा दिवशीच्या दुपारी
हा हल्ला केलेला आहे. पण पुण्यात पुन्हा एकदा कोयता वॉर समोर येत आहे, कारण पुण्यातील अनेक भागातून पुन्हा कोयत्या वारच्या किंवा कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहे. हा सीसीटीव्ही पुण्यातील खरं तर पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या दत्तवाडी परिसरातील आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये 3 जण एका युवकाच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसत आहेत. गाडीवरून उतरून एका बोळात हा युवकाला मारहाण जी आहे ती झालेली आहे. यात तो युवक जे आहे, ज्याला कोयत्याने मारहाण करण्यात आलेली आहे, तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जे आरोपी आहेत त्या आरोपी जवळपास 2 ते 3 जणांवर पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. पण आरोपी मात्र अटकेत नाहीयेत, कारण एक आरोपी अल्पवयीन असल्याची देखील माहिती श्वेता पोलिसांकडून मिळत आहे. पण ही सीसीटीव्ही तुम्ही पाहताय पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात भर दिवसा हा सगळा राडा झालेला आहे. जेव्हा हल्ला झाला त्यानंतर त्या परिसरात दहशत पसरावी या हेतूनं त्या आरोपीनं कोयता हातात घेऊन सामान्य नागरिकाला देखील धमकवल्याचं जे आहे तो प्रकार समोर आलेला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याने हल्ल्याच्या ज्या घटना आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि या सीसीटीव्ही त्या सगळ्यांचा जो समोर आलेला आहे त्यामध्ये तो युवक देखील आता गंभीर जखमी झालेला आहे. पण आरोपी यामध्ये अटक नाहीयेत. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून या सर्व आरोपींचा आता शोध सुरू आहे. श्वेता. बिलकुल अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई 13 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 0.85% आली आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये भारतात 300 कोटींच्या मंजूर निधीसह 111हून अधिक संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिले गेले. त्यामुळे देश आता 6G पेटंट दाखल करणाऱ्या जगातील टॉप 6 देशांमध्ये समाविष्ट झाला असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासानी यांनी दिली. बेस्टच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली आहे. 3 दिवसात बेस्टचे दररोज 4,000 प्रवासी कमी झालेत. काल बेस्टमधल्या 21,54,000 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून बेस्टला 2,83,20,000चं उत्पन्न मिळालं. गणेशोत्सव 3 महिन्यांवरती येऊन ठेपलेला असताना अद्याप पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठलेली नाही. 9 जूनला उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी होणार आहे. शाडूच्या मातीचा पर्याय खर्चिक असल्यामुळे तसंच माती उपलब्ध होत नसल्यामुळे शाडू मूर्तिकारांवर नवीन विघ्न आलंय. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मेपासून प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मोबाईल बंदी लागू केली आहे. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधली परिस्थिती काहीशी निवळली असली तरी मोबाईल बंदी मात्र कायम आहे. तरी देखील मंदिराच्या आवारात मोबाईल वापरला जात असल्याचं बघायला मिळतंय. कल्याण आरटीओ हद्दीमध्ये आतापर्यंत 64,292 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 1,17,684 अर्ज आलेत. 30 जूनपर्यंत मुदत असल्यामुळे वाहन चालकांना अद्याप संधी असल्याचं आरटीओनं सांगितलं. मुंबईचे फुटपाथ हे सामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांगस्नेही असणार आहेत. या पदपथांवरती दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारे टॅक्साईल पाथ उभारण्यात येणार आहेत. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसंच महापालिकांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी पवई इथं असलेल्या या पालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतनं वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड करतायत. तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यातील 28 जणांची ओळख पटली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसर आणि पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल. त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे. त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी, त्यामुळे
अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करा असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. विलेपार्ले येथील जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम 27 जूनपर्यंत यथास्थित ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र पावसाळ्यात ओंडावर असल्यामुळे तिथे प्रार्थना करण्यासाठी तात्पुरती शेड बांधण्याची परवानगी घेण्यासाठी ट्रस्टनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. मात्र न्यायालयानं ट्रस्टला यासंदर्भात महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश दिलेत. देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावरती बायो रिमेडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेने घेतलाय. 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्टवरती पोलिसांनी बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. रस्त्यावर आणि शेतामध्ये किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावरती देखील परिणाम झालाय. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती असलेल्या गोदावरी प्राणहिता अंतर्वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजेच पुष्कर पर्वाला सुरुवात झाली आहे. आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. अलिबाग तालुक्यातल्या भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली. मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितली. यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्रतिबंध असलेल्या पान मसाला आणि गुटख्यावरती कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधी तंबाखू आणि गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतनं सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडलं. दापोली शहरातील शिवसृष्टी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने एक तालुका एक जयंती साजरी केली असून यावेळी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दापोली शहरातील शिवसृष्टी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. हवामान विभागानं आज मुंबईसह ठाणे पालघर भागामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय. त्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातल्या विशेष मोका न्यायालयानं काल निर्दोष सुटका केली. तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यामुळे या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला कारागृहातच राहावं लागणार आहे. यानंतर एक मोठी बातमी येते आहे. काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालेलं आहे. सुरक्षा दलांनी पुलवामा इथे एका दहशतवाद्याचा खात्मा केलाय. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली असून सुरक्षा दलांनी या परिसराला घेरलंय. सैन्यानं पूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असं म्हणावं लागेल. काश्मीरच्या पुलवामामधल्या त्राल इथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या परिसरामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर हा संपूर्ण परिसर घेरण्यात आलेला आहे. सैन्यानं संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे. त्यामुळे हे दहशतवादी पळून जाऊ नयेत आणि ते सापडावेत यासाठी सुरक्षा दलाकडनं केलेली ही कारवाई. दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. येऊरच्या जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या प्रखर चांदण्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या जंगलातील 12 ठिकाणच्या पाणवठ्याच्या बाजूला मचाण बांधून वन अधिकाऱ्यांनी गणना केली. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बिबटे पाणवठ्यावरती आले नसल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय.
मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा मानस होता. मात्र अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे यामुळे सखोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यावरती विसावल्या आहेत. यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. मुंबईतील चेंबूर भागामध्ये एका इमारतीवरील ताडपत्रीला आग लागली. पाऊस सुरू होण्यापूर्वी ही ताडपत्री इमारतीवरती टाकण्यात आली होती. मात्र या ताडपत्रीला आग लागल्यामुळे भीतीचं वातावरण होतं. सुदैवाने वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या 1000 बसेस लवकरच दाखल होणार आहेत. पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीएकडनं 500 बसेस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सीएनजीवरील एका बसची किंमत 48 लाख रुपये आहे. टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट 6800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरनं काढून टाकणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हा आकडा सुमारे 3% आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत 2.28 लाख कर्मचारी काम करत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणकडनं सांगण्यात आलंय. महावितरणच्या कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला. मुंबईतल्या आयटीआय प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया संचालनालयाकडनं सुरू करण्यात येते. राज्यामध्ये शासकीय 419 आयटीआय असून त्यात 93,000 प्रवेश क्षमता आहे. ही प्रवेश प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती संचालनालयाकडनं देण्यात आली आहे. कांजूरमार्ग पाईपलाईन पुलाजवळच्या तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय. या ब्लॉक कालावधीत कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या साह्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय. त्यामुळे ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील 1,08,156 शाळांपैकी 86% अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळांकडनं झालेली आहे. या नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवरती असून तिथल्या 98% शाळांनी ही नोंदणी पूर्ण केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार बोळिंज गृहप्रकल्पातील शेकडो घरं विक्रीवाचून रिक्त पडू नयेत. त्यामुळे आता मंडळाकडनं या गृहप्रकल्पामध्ये जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पात जलतरण तलावासह क्लब हाऊस बांधण्यासाठी कोकण मंडळानं निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या 10 दिवसात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. ठाण्यातली पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी बुधवारी पार पडली. या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली असून उर्वरित राहिलेली कामं सध्या वेगानं सुरू आहेत. पूर्वी मोबाईल चोरीनंतर त्यातील सिम कार्डची विल्हेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवला जायचा. मात्र चोरांचा हा पॅटर्न बदलला असल्याचं समोर आलंय. मोबाईल चोरीबरोबरच त्यातील सिम कार्डच्या मदतीनं बँक खातं सुद्धा रिकामं करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात. मराठा आरक्षणावरती नीट 2025 बाबत तातडीनं सुनावणी घ्या. सर्वोच्च न्यायालयानं तसे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना दिलेत. मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावरती तत्काळ खंडपीठ स्थापन करा. नीट UG PG परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. विविध समाज माध्यमं आणि डिजिटल माध्यमांवरती राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक आणि समाजात भय पसरवणाऱ्या आणि वस्तुस्थितीवरती आधारित नसलेल्या बातम्यांचे फॅक्ट चेक सरकारकडनं केले जाणार आहेत. फॅक्ट चेक करून लगेचच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे. ठाणे परिवहन विभागाने यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व बसगाड्यांची दुरुस्ती करण्याला सुरुवात केली. त्यासोबत जुन्या झालेल्या 51 बसगाड्या भंगारात काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वेकोली वसाहतीमध्ये सहाय्यक प्रबंधकाच्या घरामध्ये दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण कुटुंबाला धमकावून तब्बल 8.5 तोळं सोनं आणि इतर साहित्य लंपास केलं. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशात 176 मचाणांवरनं वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी कोळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली आणि यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पुणे शहरामध्ये पाण्याच्या वाढलेल्या मागणीमुळे शहरात टँकरच्या पाण्याची मागणी वाढली आहे. सोसायट्यांकडून मोठ्या प्रमाणात टँकर मागवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी टँकर चालक आणि मालकाला पाणीपुरवठा करताना जादा शुल्क न आकारण्याच्या सूचना केल्या आहेत. जळगावच्या अमळनेरमधील लॉजमध्ये गुजरातच्या एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली. प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तरुणानं आपलं जीवन संपवलं. या तरुणाविरोधात अहमदाबादमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातील पाण्यानं तळ गाठलाय. या धरणावरती पाण्यासाठी पनवेल शहरासह परिसराचा भार असतो. त्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती आहे. नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता काही झालेली नाही. नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला आता फक्त 16 दिवस उरलेत. मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपुराला यंदाही पुराचा धोका कायम आहे. एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नागपूरच्या वाडीमध्ये राष्ट्रीय संघाकडून पथसंचलन करण्यात आलं. यावेळी परिसरातील महिलांनी स्वयंसेवकांवरती फुलांचा वर्षाव केला. यानंतर एक मोठी बातमी बघूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू दौऱ्यावरती जात आहेत. जम्मू एअरबेसवरती ते जवानांची भेट घेणार आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये कामगिरी बजावणाऱ्या जवानांचं मनोबल ते वाढवणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह घेणार आहेत. आज ते जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत. जम्मू दौऱ्यावरती खास करून जम्मू एअरबेसवर ते आपल्या जवानांची भेट घेतील आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या जवानांचं मनोबल संरक्षण मंत्री त्यांची भेट घेऊन वाढवणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा सुद्धा देशाचे संरक्षण मंत्री घेतील. भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री विजय शहा यांच्यावरती अखेर बुधवारी रात्री इंदूरच्या महूमानपूर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. शहा यांनी अतिशय गलिच्छ भाषेत वक्तव्य केल्याचं सांगून त्यांना उच्च न्यायालयानं फटकारलं होतं. आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत. दरम्यान त्यांनी यावेळी ते एलओसी जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैन्यानं दाखवलेल्या शौर्याच्या सन्मानार्थ संपूर्ण देशातील रेल्वे स्टेशनवरती रोषणाई करण्यात आली. तिरंग्याच्या रंगात देशामध्ये रेल्वे स्टेशन उजळून निघालं. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलानं 2 जिवंत बॉम्ब नष्ट केलेत. हे दोन्ही बॉम्ब पाकिस्तानकडून डागण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष संपुष्टात आणण्यात अमेरिकेनं महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय. या 2 देशांमध्ये जे काही घडत होते ते मला फारसं आवडलेलं नव्हतं असं ट्रम्प म्हणाले. तुर्कस्तान विरोधात भारतात मोठी पावलं उचलली जात आहेत. भारताच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेत तुर्कस्तानातील विद्यापीठाशी केलेला करार रद्द केलाय. अभिनेता अजय देवगणनं ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीचं कौतुक केलं. यावेळी त्यानं पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.